नमस्कार, मी कृपा सपका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। मनोज जरांगे पाटील यांची आज पत्रकार परिषद पार पडली। येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत आपण निवडणूक लढवणार नसून आपल्याला राजकारणातलं काही कळत नसल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। तसेच आरक्षण हा माझा मूळ मुद्दा असून मेटे साहेब आणि अण्णा साहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी समाजाचं लेकरू म्हणून काम करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। आरक्षणाचं स्वप्न त्यांचं साकार करणं या समाजाचा मी एक घटक नाही। त्यांनी प्रश्न विचारला पण मी त्यांच्या स्वप्नावर आरक्षणाच्या बोललो। समाजाचं एक लेकरू म्हणून माझी जबाबदारी अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे पाटील, मेटे साहेबांची आणि ते 350 बलिदान गेले यांचं आरक्षणाच्या बद्दलचं स्वप्न साकार करणं मुलगा म्हणून माझी जबाबदारी। राजकारण मार्ग माझा नाही। रिव्हॉल्वर परवाना नूतनीकरण करून देण्यासाठी 15,000 रुपयाची लाच स्वीकारताना दंड शाखेतील महसूल सहाय्यकास रंगे हात पकडल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे। तक्रारदाराने डिसेंबरमध्ये परवाना नूतनीकरण अर्ज करून शुल्क भरला होता। याविषयी मार्चमध्ये त्यांनी चौकशी केली असता संशयित आरोपी महसूल सहाय्यक उमेश्वर गणवीर यांनी तक्रारदाराकडे 15,000 रुपयाची मागणी केली। या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांच्याकडे केलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता सत्यता आढळून आल्याने पंचासमक्ष सापळा रचून तक्रारदाराकडून उमेश्वर गणवीर यांना 15,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडला असून सदर संशयित आरोपीवर भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला है। हमारे यहाँ एंटी करप्शन ब्यूरो भंडारा में तकरारदार ने 18 तारीख को तकरार दी है कि उनका लाइसेंस है बंदूक का, तो रिवॉल्वर लाइसेंस का रिन्यूअल करने के लिए उनको 15,000 रुपये की डिमांड की थी जिलाधिकारी कार्यालय भंडारा से। तो वहाँ में जो कार्यरत है आरोपी लोग से श्री उमेश विठ्ठल गणवीर, उम्र 40 साल, पद महसूल सहायक, जिलाधिकारी कार्यालय, इन्होंने 15,000 रुपये की डिमांड की। ऐसी तकरार हमारी तरफ आई, हमने वो तकरार ली और बाद में वो तकरार के ऊपर आज वेरिफिकेशन किया। पंचों के सामने उन्होंने 15,000 रुपये की डिमांड की। उस आधार पर हमने सापड़ा कार्रवाई अरेंज की। सापड़ा कार्रवाई के दरमियान उन्होंने खुद के लिए 15,000 रुपये स्वीकार किए। तो उसके ऊपर पुलिस स्टेशन भंडारा यहाँ पे गुना नोंद करने की प्रक्रिया चालू है और भंडारा जिले के जो भी नागरिक हैं उनको आह्वान किया जाता है कि ऐसे कोई भी लोक सेवक रहे शासकीय निम शासकीय कार्यालय जो शासकीय फीस के अलावा कोई से बारामतीच्या दोन्ही पवारांना आव्हान देणाऱ्या विजय शिवतारे यांनी सकाळी सासवडमध्ये होणारी कार्यकर्ता बैठक अचानक रद्द केली आहे। यानंतर शिवतारे हे पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेत। शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष उभे राहणार असल्याचं जाहीर करून नव्या वादाला सुरुवात केली। वेळ पडली तर आपण पक्षाचा राजीनामा देऊ असेही त्यांनी म्हटलंय। पोलीस ठाणे शांतीनगर येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुधीर खुबाळकर यांनी 2023 ते 2024 या कालावधीत बेपत्ता असलेल्या एकूण 36 महिला व मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन केलाय। त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा पोलीस आयुक्तांकडून पोलीस भवनात सत्कार करण्यात आला। जिल्ह्यातील घरगुती महिलांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रात आघाडी घेत नागपूरचे नाव केवळ देशातच नव्हे तर विदेशातही कोरलंय। आजच्या ग्लॅमरच्या दुनियेत फॅशनलाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय। यात अनेक युवक युवतींनी महिलांनी बाजी मारली असून यातीलच मिसेस दीपा किरण सुटे या महिलेने मिसेस फेस ऑफ द नेशन गोवा फॅशन वीक मध्ये भाग घेत विनरचा मुकुट आपल्या नावावर कोरलाय। स्वतः गृहिणी असून तिने घर सांभाळून आपल्या स्वप्नांची पूर्ती केली आहे। जळगाव महापालिकेत आयुक्त व प्रशासक म्हणून काम करताना नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असल्याचं मत महापालिकेच्या मावळत्या आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर विद्या गायकवाड यांनी व्यक्त केलंय। शासनाच्या बदलीच्या आदेशानुसार आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर विद्या गायकवाड यांनी अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांच्याकडे कार्यभार सोपवलाय। मावळते आयुक्त डॉक्टर गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याकडे हा पदभार दिलाय। देशभरात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जालना जिल्हा पोलीस प्रशासन निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज झाले। आचारसंहिता लागू झाल्यापासून मागील 3 दिवसात अवैध दारू विक्रीचे 36 गुन्हे दाखल करण्यात आले, तर अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुन्हा कारवाई मोहीम हाती घेतल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। देशाप्रमाणे सगळे कारवाई आम्ही करत आहोत। खासकर या पिरियडमध्ये अवैध दारू, अवैध ड्रग्स, अवैध ड्रग्स
किंवा अशा कॅश जो काही संशय टाईप असतो त्याच्यावर आमचा जास्त बळ असतो. तसेच इल्लिगल वेपन्स जो काय असतात अवैध हथियार कट्टा वगैरे त्याचा पण एक विशेष लक्ष आम्ही देतो. तसेच जो काही फरारी आरोपी आहे किंवा पाहिजे आरोपी आहे किंवा नॉन वेलेबल वॉरंट्स बरेच वेळा एक्झिक्यूट होत नाही त्याच्यावर जास्त बळ या पिरियडमध्ये आता आम्ही दिलेला आहे. तसेच जर आपण बघितला तर जर दारूबंदी बघितली तर या वर्षी आतापर्यंत 41 लाखाचा मुद्देमाल 85 केसेसमध्ये आतापर्यंत पोलिसांनी जप्त केलेला आहे. आणि परभणी जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. जिंतूर सोलापूर ही बस काल सकाळी अकोली पुलावरून जात असताना चालकाचा नियंत्रण सुटल्याने थेट 50 फूट खाली कोसळली आहे. या अपघातात बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी झाले असून जखमींना तत्काळ जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातून अयोध्या दर्शन बसचा शुभारंभ विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातून प्रथमच चोपडा आगाराची ऐतिहासिक बस चहार्डी ते अयोध्यासाठी विभाग नियंत्रक भगवान जगनोर व आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केली आहे. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.